चला, आपल्या सर्वांची जे मागणी होती, माझी ही मागणी होती की आपण लिखित मध्ये काहीतरी सरकारकडून घेण्याची आवश्यकता होती, प्रशासनाकडून घेण्याची आवश्यकता होती. तुम्ही मागणी धरली, तुमची मागणी होती की लिखित मध्ये, आणि त्यांनी लिखित मध्ये पाठवलेले आहे. आपल्या जे जे आम्ही बोललेले आहे त्याच्या बाबतीत त्यांनी लिखित मध्ये दिलेले आहे. आणि जसं मी म्हटलेलं आहे की येणाऱ्या आठवड्यामध्ये ते आपल्याला नियोजनबद्ध कार्यक्रम ते आपल्याला ठरवून देते. आता हे एकटं कलेक्टर करू शकत नाही, कारण हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी संबंधित आहे. आता काकडे साहेब आपला जे कार्यक्रम आहे ते कार्यक्रम काकडे साहेब देतील. पोलिसांची काय कारवाई झालेली आहे, MPID जे आहे ते कलेक्टरच्या अखत्यारीत येत नाही, ते होम डिपार्टमेंटच्या अखत्यारीत येत आहे. गृह विभाग जे आहे त्याच्या अखत्यारीत येत आहे. आपल्याकडे कन्नडचे SDO आहे, त्यांच्या खाली जे प्रॉपर्टीज आहे 18 प्रॉपर्टीज आहे, मोठे प्रॉपर्टीज आहे. आणि त्यांनी मला आता शब्द दिलेले आहे की 101% नाही 1000% मी तुमच्यासाठी काम करणार आहे. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण हे अपेक्षा करू की सर्व अधिकाऱ्यांनी जे जे झोन मध्ये आहे यांच्याकडे कन्नड आणि खुलदाबादची प्रॉपर्टी, दुसरा फुलंब्री असेल, सिल्लोड, बाजार सावंगी, वैजापूर, पैठण, हे प्रॉपर्टीज दुसऱ्या SDO ला. कमीत कमी हे आहे की हे 18 प्रॉपर्टीज विकण्यात आली. आपल्याकडे जसं संभाजी पवार साहेब PI साहेबांनी सांगितलेले आहे की 1,60,00,000 रुपये त्यांच्याकडे शिल्लक आहे. मी त्यांना एक सुझाव दिलेला आहे की हे जे लोक आहे जे मागच्या अनेक आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे, आता 25,000 जे ज्यांना द्यायचे होते त्यांना दिले, असे अनेक लोक आहे ते 25,000 ही घेण्यासाठी आले नाही. आता मग किती दिवस त्यांची वाट बघणार आपण? मग दुसरे लोक ज्यांना आवश्यकता आहे त्यांना तर पैसे आपल्याला देण्याची आवश्यकता आहे. म्हणून आम्ही त्यांना सांगितलेले आहे की जे 1,60,00,000 रुपये तुमच्याकडे आहे, आणि दुसरा जे ऑक्शनचे पैसे त्यांना मिळत आहे आता काही प्रॉपर्टीजचे, ते पैसे गोळा करून एकत्र करून आपण, मी त्यांना सांगितलेले आहे की सरसकट मी सरसकट त्यांना सांगितलेलं आहे की ज्यांचे 10 लाख असू द्या, 5 लाख असू द्या किंवा 1 लाख असू द्या, जे लोक, सगळ्यांना पैशाची आवश्यकता आहे. म्हणजे असं नाही आहे की 10 लाख वाल्याकडे खूप पैसा आहे म्हणून त्याला मिळणार नाही, कधी मिळणार आहे, तर सरसकट. पण हे निर्णय जे आहे ते कलेक्टर साहेब, पोलीस कमिशनर साहेब आणि DDR घेतील. आणि त्यांनी मान्य केले की साहेब आमची पण इच्छा आहे की आम्ही आता सरसकट सगळ्यांना देण्यास सुरुवात करू. तर एकदा पैसे येण्यास सुरुवात झाली तर आपल्या 1 लाख पैकी, 5 लाख पैकी कमीत कमी 25,000, 50,000, 1 लाख रुपयास मिळण्यास सुरुवात होईल. आणि छोटं मोठं काम का होईना, पण ते पैशाचा उपयोग तर होणार. आज काही हातात आहे नाही. हे लोक आंदोलनाला प्राधान्य आता हे अच्छा बस 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 नाही, मला पण हे, मी असे अनेक चेहरे बघितलेले आहे जे सुरुवातीपासून, पहिला आंदोलन आपल्या जेव्हा सुरू झाला होता त्या दिवसापासून मी अनेक चेहरे बघितलेले आहे. आणि बहुतेक असे अनेक चेहरे असेल जे कधीही आंदोलनामध्ये आले नाही. त्यांना असं वाटत असेल की इम्तियाज जलील त्यांच्या घरी जाऊन पैसे आणून देणार आहे करके. तर असं न करता, मलाही माहित आहे जे आमची आई बहीण जे बोलत आहे की सगळ्यांना सरसकट, आणि विशेष कर जेव्हा जेव्हा आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे, जे जे लोक त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत त्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे. कारण पूर्ण दिवस आता तुम्ही खाली पेट काही खाल्लं नाही, सकाळपासून तुम्ही आहे
आणि कोणीतरी असं आपल्या घरामध्ये खाऊन पिऊन आराम झोपेले ते मद्दशीरपणे ते घरात बसलेले असेल की नाही आपल्या पैसे तर घर आणून देणार आहे करके, तर हे आपल्याला पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. मी आपल्याला पुन्हा एक आश्वासन देतो की असं त्यांनी जे पत्र पाठवलेलं आहे, मी स्वतः माझ्या पीएला सोमवार पासून कलेक्टर साहेबांना फक्त आठवणी देण्यासाठी की साहेब सोमवार आला, मंगळवार आला, बुधवार आला, पत्र कुठे आहे, नियोजनबद्ध कार्यक्रम कुठे आहे, ते जे दबाव टाकण्यासाठी आपल्याची आवश्यकता आहे ते दबाव मी टाकणार आणि ते लेटर आल्यावर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी टाकणार आहे आणि त्याचा पाठपुरावा करू आपण लवकरात लवकर हे प्रॉपर्टीज. आता जसं काकडे साहेबांनी सांगितलेले आहे की काही प्रॉपर्टीज खुलदाबाद मध्ये असतील किंवा कन्नड मध्ये असतील, आपले कोणी नातेवाईक असतील, आपले कोणी मित्र असतील ज्यांच्याकडे पैसे आहे, त्यांना प्रॉपर्टी घ्यायची आहे, तर तुम्ही त्यांना